तर गाईस आता आम्ही सदाशिवनगरला आलो आहेत कटिंग सलूनमध्ये. दादू आणि मला केस कापायचे आहेत. खूप वाढलेत, मला कमेंट्स आल्या केस काप म्हणून. तर चला आता कापतो, तुमच्या मनासारखं होऊ द्या. वाढवायचा विचार केला होता पण आता तुम्ही कापा म्हणता तर कापून टाकू. ओके. आणि आपल्याला निघायचं दीदीकडे. दीदीसाठी तूप आणि गावरान अंडी बघणं सुरू आहे, शोध सुरू आहे. काका गेलेत तूप बघायला, तर घेऊन जायचं आपल्याला जाताना. सो उद्या जाणार आहेत आपण सदाशिवनगरवरून. कोण ब्लॉग बघत असेल तर बघा, ही एरिया आहे. A few moments later. झाली गाईस कटिंग डन. हेअर सेट नाही केले, उद्या करेल. दादूचे पण आर्मी कट मारलाय पूर्ण, केस काढून टाकले दादाचे पण. माझे पण कमी करायला लावले, काकाला जास्त केस वाढवलेले आवडत नाही. चला आता जाऊ, काकाला कॉल करतो. गाईज आता वाजलेत, वाव नाईस व्ह्यू. तूप घ्यायला आलो आहे दिदाबाईसाठी, आमच्या सिस्टरसाठी माझ्या. तूप आणि अंडी पण शोधणं सुरू आहे. ओके, आलं बघा म्हशी आहेत. इकडं आलो तूप घ्यायला यांच्या गावात. काका, दादू. The next day. गुड मॉर्निंग गाईस. आता सकाळ झाली, वाजलेत 9 आणि आम्ही अंडे शोधत आहेत. मी आणि काका इकडे आलेत वस्तीवर आणि परत तिकडे खाली जायचं आहे. अंडे भेटलेत फक्त 5. अजून त्या आजी आहेत तिकडे गेल्यात, घेऊन येत आहेत. बघू किती भेटतात. आपल्याला 100-150 अंडे हवे आहेत. लेट्स सी, बघू. चाललो आता दीदीला आणायला. याची शाळा सुटली असेल गाईड्स आणि 12 वाजले. आज वार आहे शनिवार, 3 जानेवारी. ब्लॉग थोडा लेटच पोस्ट होईल, आय नो. आणि आज निघायचं होतं. 100 अंड्याची बोली केली होती पण 66 अंडे भेटले, 66 अंडे भेटले. परत संध्याकाळी काकाचे मामा जे आहेत ते बिझनेस करतात, अंडे विकतात. तर संध्याकाळी त्यांच्याकडे येतील, तर संध्याकाळी परत घेऊ. अंड्यासाठी थांबलो आणि मग उद्या जाऊ. दीदीचा व्हिडिओ कॉल आलेला, त्याने मला दाखवलं. मम्मी सुद्धा आलेली आहे हॉस्पिटलमध्ये. तर मी खूप एक्सायटेड आहे उद्या मम्मीसाठी, बाळासाठी आणि जाण्यासाठी तिकडे खूप. आता जाऊ, दीदीला शाळेतून आणतो आणि मग संध्याकाळी अंडे वगैरे गोळा करू. हा ब्लॉग असेल जाण्याचा, मग तिकडून कट होऊन ब्लॉग कट होईल तिथे आणि मग डायरेक्ट बाळाच्या भेटीचा ब्लॉग असेल. बघू काय होतं ते, वेळेनुसार काही होत नाही, कधी होतं कधी होत नाही. सो लेट्स सी. चलो. मानकीची शाळा, मानकी इथे आता शाळेबाहेर थांबलो. सुटली नाही अजून शाळा, मला वाटलं सुटली असेल पण आता सुटेल 5 मिनिटात. सो कटिंग केली, कसं वाटते. जे मला बोललं होतं केस कापा, बघा तुमच्या मनासारखं केलं तर कमेंट करा आणि बोला की बरं झालं केली कटिंग असं. ओके. अशी शाळा बघून मला पण माझ्या शाळेची खूप जास्त आठवण येत आहे इकडे. पण आता काय करू, बोईसरला माझं सेवाश्रम विद्यालय, बोईसर सेवाश्रमचं एवढं ध्यान येतं ना खूप जास्त, काय सांगू. काय खूप जास्त मिस करतो शाळेतल्या मित्रांना आणि सर्वांनाच. सुटली वाटतं शाळा बघा. आणि कोणाला माझ्या शाळेतलं मी एक रील टाकली होती, तर ती लव्ह स्टोरी म्हणजे माझी शाळेतली लव्ह स्टोरी आहे एक. तर ती तुम्हाला जर ऐकायची असेल शाळेतली लव्ह स्टोरी तर कमेंट करा, मी नक्कीच शेअर करेल जर झालंच जमलंच तर. सुटली बघा शाळा, चला बाय. शाळा सुटली गाईस, पार्टी फुटली. तर गाईस कशी वाटली माझी साडी आणि ब्लाऊज. शिला मावशीने शिवलेला आहे, त्यांच्या हाताने. न्यू डिझाईन आहे, मागचं पण खूप छान आहे. आणि इकडे न्यू डिझाईन निघली बघा. तुला साडी आवडली ना? बघ, हा आवडली, छान आहे. कलर तिचा गोरा कलर आहे म्हणून भारी वाटते तुला. मला नसते बरोबर वाटली ना. तुम्हाला पण ब्लाऊज शिवायचा आहे तर माझ्याकडे या, सोलापूरला या. छान वाटते ना. मागून बघ गळा, सोलापूर, आता कोल्हापूरला जायचं आपल्याला. गळा बघ कसा आला पाठीमागला. हा आला आता व्यवस्थित. नवीन मोबाईलवर बघितला की शिवते मी तसं छान. अजून एक ब्लाऊज आहे. तर गाईज चला आता आपण भेटूयात उद्या. जाताना सकाळी डायरेक्ट झोपून उठलो मी, थोडं काम आहे मला.
उद्या कल मिलेंगे. ओके बाय. अंडे पॅकिंग करायचे आता गाईस. निघालोत सकाळच्या वाजलेत 8. चला आवरले सर्वांचं, जाऊ आता फायनली. आता फक्त नाश्ता करायचा आणि रवाना व्हायचं मित्रांनो. पॅकिंग चालू आहे तिकडे अंड्याचे. खायला प्यायला घेऊन चाललं खूप सारं. आणि दीदीची सुट्टी झाली काल, घरी पोचलेत ते. त्यांचा ब्लॉग येईल बघा त्यांच्या चॅनलवरती, नक्की बघा जाऊन एंट्री कशी केली ते. बघा लवकर आलो, पाठीमागं त्यांनी आहेत, मी पुढं आलो. वा वा वा, छान 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 स्वागत आहे, छान स्वागत आहे. मस्त मस्त मस्त. ओके सरचे स्वागत आहे तुमचं. एक पाय आता लावायचं, नंतर बोलूया. हातालाच लावा, असं हातालाच लावा दोन्ही पण. निघणार नाही. उगाच असं ठेवले आणि करा त्याचं पाय असं आणि तूच असं हातात तू हात असं लाव की, दोन्ही हात त्याच्या पायाला चिटकून. दोन्ही पण असे आता आलोत माळशिरसच्या बस स्टॉपवर गाईस. आता इथनं जायचं अकलूजला आणि मग अकलूजवरून कोल्हापूर. तिकडे दादू बॅग काका मावशी येतात मागून. हे झोपलं बघा बाळ गाडीवर येता येता. ते रे क्या हो गया? चपाती दो. बाळ उठलं गाईस. मावशी आणि काका बाईकवर येणार आहेत. आता 20 मिनिटाचा रस्ता आहे अकलूजसाठी. आता आलो गाईस अकलूज बस स्टॉप इथे अकलूजचा. आता गाडी इकडे कोल्हापूर आहे. 11 वाजता मे बी. आता किती वाजलेत? 10 वाजून 10 मिनटं झालेत. करेक्ट 10 वाजून 10 मिनटाला इकडे पोहोचलेलो आहोत आपण. ही गाडीत आलो जस्ट. मावशी आणि काका येतात मागून आणि मावशी पण येते आमच्यासोबत. येस, केसात हात घालायचं हो कधी जाणार नाही असं वाटते मला. एवढे दिवस थांबायचं तात्पर्य हेच होतं की ना, तिची डिलेवरी हो मस्तपैकी. आणि कुत्र्याला बघते प्रज्ञा पडण बघ. माव नाही ते कुत्तू आहे. आणि त्याच्यानंतर तिला पण सोबत यायचं होतं म्हणून. ओके बाय. आता त्यांची वाट बघतो. आणि गाडीला पण अजून अर्धा तास असेल मे बी, अजून लागली नाही इथे प्लॅटफॉर्मवरती. काहीच गाडी आली, आता घाईत बसायचं आहे. बाय बाय. ओके कुठे आहे गाडी ही?